नमस्कार. जीएम न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026. आपण प्रभाग क्रमांक 9 मध्ये सध्या आलेलो आहोत आणि प्रभाग क्रमांक 9 चे भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट युतीचे 9 चे उमेदवार आपल्या सोबत आहेत. नगरसेवक पदाचे अजय रामटेके सर आपल्या सोबत आहेत. मी तुम्हाला सांगू इच्छिते की ही 6वी टर्म सरांची आहे. निवडणुकीला उभं राहण्याची नगरसेवक पदासाठी त्यांना पुन्हा एकदा पक्षाने तिकीट दिलेले आहे आणि जनतेने पण त्यांना एक विश्वास त्यांच्यावरती टाकलेला आहे. आपण बघूयात आता त्यांच्या कार्यकाळामध्ये कुठली कामे त्यांनी केलेली आहे आणि काय कामे राहून गेलेली आहे. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. धन्यवाद मॅडम. जसं आता 6वी टर्म आहे, 1996 पासून आपण ही निवडणूक लढवत आहे. मला सांगाल, राजकारणामध्ये ही जी सुरुवात आहे ही सुरुवात कशी राहिलेली होती? आधी घराण्यामध्ये कोणी राजकारणामध्ये होतं की तुम्हालाच एक आवड होती आधीपासून? मॅडम, मला पहिल्यांदा लोकांनीच उभं केलं होतं. त्यांनीच वर्गणी जमा करून माझ्यावरती खर्च केला. त्यांनीच निवडून आणलं होतं. आम्हाला काही राजकीय वारसा नाही आहे. म्हणजे जनतेतून उभे केलेले उमेदवार असं म्हणायला हरकत नाही. हो, बिलकुल. सर, आता मला सांगाल की प्रभाग 9 साठी काय कामे तुमच्या कार्यकाळामध्ये झालेली आहे, मला जाणून घ्यायचं. मॅडम, बुद्धविहार बांधला, 2-3 जिम बांधले, पूर्ण रस्ते झालेले आहेत. आता फक्त RPDS रोडचा एक रस्ता आहे, तो मंजूर झालेला आहे. भुयारी गटार योजनामुळे त्याचं काम थांबलेलं आहे मॅडम. आणि नदी किनारा पूर्ण हे झालेला आहे, काम केलेलं आहे. पूर्ण झाडं वगैरे सौंदर्यीकरण केलं. आता स्मशानभूमी आहे आमची, हिंदू स्मशानभूमी, त्याच्यावरती काम करणं बाकी आहे. म्हणजे अर्ध्याहून जास्त झालेलं आहे, थोडं बहुत बाकी आहे. त्याची वर्क ऑर्डर वगैरे तयार आहे. इलेक्शनमुळे ते काम थांबलेलं आहे. बिलकुल. म्हणजे आता येणाऱ्या काळामध्ये जी कामे रखडलेली आहे ती तुम्ही आता पूर्ण करायची आहेत. सर, पावसाळ्यामध्ये ही जी नदी आता मला वाटते जवळ आहे, तर पावसाळ्यामध्ये काही लोकांना त्रास होतो का? पाणी येतं का इथपर्यंत? मॅडम, पाणी येत जाय, पण आता आम्ही ते दिवाल वगैरे बांधली, त्याच्यामुळे आता पाण्याची काही भीती राहिली नाही आम्हाला. अच्छा, म्हणजे तुमच्या कार्यकाळामध्ये तो एक लोकांना सहारा झालेला आहे. सर, आता एक आपण उमेदवार जेव्हा उभे राहतो निवडणुकीमध्ये पुन्हा पुन्हा, तर त्यांनी काही समाजासाठी झटलेलं असावं, समाजासाठी त्यांनी काहीतरी केलेलं असावं. आता कोरोनामध्ये तुम्ही काय काय केलेलं आहे? मॅडम, घरोघरी अनाज वाटला, घरोघरी दवाई औषधा दिल्या, फवारण्या केल्या. पूर्ण काम कोरोनामध्ये आम्हीच केलं, कोणी नव्हतं तरी. बरं बरं. तर तुमच्या सोबत आणखीन भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आणखीन पण उमेदवार आहेत, तर मला त्यांच्याबद्दलही थोडी माहिती हवी. त्यांनी काय केलेलं आहे समाजासाठी? मॅडम, आमचे मनोज गायकवाड, त्यांची मिसेस उभी आहे, याच्यापूर्वी नगरसेवक होते. त्यांची फार कामात डाबके रोडवरची, आणि त्यांनी डाबके रोडवरच्या रस्त्याचं रुंदरीकरण वगैरे ते सर्व केलेलं आहे. त्यांची बी 5वी टर्न आहे मॅडम. अच्छा, अरे वा. आणखीन दुसरे उमेदवार? हे मानकरताई आहेत. मानकरताईचे मिस्टर जे आहेत वसंत मानकर, हे तर पुऱ्या लोकांच्या हे आहेत, यांना पूर्ण लोक ओळखतात. ते घरो म्हणजे जितके लाईट वगैरे असतील ते लाईटाचं काम करत आपल्या महापालिकेत. ते पूर्ण लाईट वगैरे एकदम चांगले लोक आहेत. आणि हा हर्षू चौधरी आहे. हा याच्या बाऱ्यात तर सांगायचं असं आहे मॅडम का आमच्या कावडवाल्याची कावड निघते आमची, त्या कावडमध्ये आमच्या भीमनगर चौकावर एक खेप ट्रॅक्टर पलटी झालता. त्याच्यामध्ये 28 पोरं होते. त्या 28च्या हा हर्षित बी त्याच्यातच होता. त्याच्यात एका पोराचा पाय कटला मॅडम. सर्वांना मार होता, 28च्या 28 लोकांना, पोरांना. त्या हर्षितनं 28 लोकांना आयकॉनला नेलं. आयकॉनचा पूर्ण खर्च याने एकट्यानं केला. म्हणजे कावडधारी कावडधारी खूप छान सेवा त्यांची असते. सर, हा जो गुलजारपुरा किंवा हा आपला प्रभाग 9 परिसर आहे, यामध्ये कोणते कोणते एरिया येतात? याच्यामध्ये गुलजारपुरा येतो, शांतीनगर येतो, भीमनगर येतो, रामपीर नगर येतो, खरममत पलाट येतो, रमाबाई आंबेडकर वसाहत येतात, साईनगर, फडकेनगर, रेणुकानगर, वानखडे नगर. किती संख्या आहे मतदारांची? 31,470. 31,000. बरं. आणि त्याच्यामध्ये महिला आणि पुरुष किती? महिला 17,000 आणि बाकी पुरुष आहेत. बरं. सर, आता यावेळेस आपल्याला प्रभागातील जनता बघते आहे, काय आव्हान असणार आहे 15 तारखेच्या निवडणुकीकरिता मतदारांना? मॅडम, लोकांना एकच आव्हान आहे, नगरसेवक येतात जातात. आपल्या सुखादुखामध्ये कोणता नगरसेवक येते,
आपल्या कार्यात कोण येते, आपण सुखादुखात असलो तर कोणता धावून येते नगरसेवक, त्या नगरसेवकांना मदत करावं, बिलकुल. त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या. मी म्हणत नाही की मीच कामात येत असणार म्हणून, कोणचं येत असणार सुखादुखात, बरोबर. त्यांना मतदान करावं लोकांनी. बिलकुल. खूप खूप धन्यवाद आम्हाला माहिती दिल्याबद्दल आणि आपल्या पुढील वाटचाली शुभेच्छा. आणि हा जो प्रचार दौरा करत असताना लोकांचा आपल्या प्रती काय रिस्पॉन्स येतो आहे, काय लोकांचं म्हणणं येतंय आपल्याबद्दल? लोक म्हणतात अजिभाऊ तुम्हीच पाहिजे आम्हाला. अच्छा, म्हणजे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स हा आहे. हा. तर महिला वर्ग आणि पुरुषां वर्गामधून दोन्ही वर्गांमधून हा. आपल्याला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स हा एकदम जवान मुले बी पूर्ण माझ्या पाठीशी आहेत. महिला तर आहेतच आमच्या महिला. काय वाटतं, आपला विजय निश्चित आहे? विजय आता जनता ठरवणार मॅडम. बिलकुल, जनतेवरती डिपेंड आहे. जनतेवर. तर आपण बघितलेलं आहे की अजय रामटेके आपल्या सोबत होते आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आता जनताच ठरवेल नेमकं त्यांना काय निर्णय घ्यायचा आहे, त्यांना अजय रामटेके यांना विजय करायचा आहे का, हा निर्णय जनतेवरती त्यांनी आता सोपवलेला आहे. तुमच्या कार्यकाळामध्ये जोही उमेदवार धावून येतो, नगरसेवक धावून येतो, त्यांनाच तुम्ही मत द्या, असं सरांचं म्हणणं आहे.